तर शुभ सकाळ मित्रांनो, मी प्रणित पाटील तुमचं पुन्हा स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघितलाच आपली हम्पीची ट्रिप 3 दिवसाची पूर्ण झालेली आहे आणि आपण सर्व पॉईंट कव्हरही केलेले आहेत। तर आज आपला हम्पीवरून बदामीला जायचा दिवस आहे। तर हम्पीवरून बदामीला जायचा प्रवास कसा होतो ते बघूया। तर तुम्हाला आता थोडीशी माहिती देईन मी इथल्या जिथे आम्ही स्टे केलेला त्या हॉटेलच्या स्टेबद्दल आणि त्या मालकाबद्दल आणि त्यांचा रिव्ह्यू देणार आहे थोडक्यात। तर आज टोटल तुम्हाला सर्व माहिती देणार आहे इथं राहण्याबद्दल, इथून फिरण्याबद्दल, तर पूर्ण गाडी कशी घ्यायची आणि बाकी ऑटो वगैरेचं कसं आहे ते। तर चला सांगतो तुम्हाला पूर्ण माहिती। तर नमस्कार मित्रांनो, तर हॉस्पिटलला आपली ट्रेन आलेली आहे। तर ट्रेन आल्यावर कधी नंबर नीट चेक करा। काही ट्रेनच्या जे नेम टाकलेला असते ना की हॉस्पिटल मुंबई नाहीतर कोल्हापूर सोलापूर, तर त्याच्या खाली ट्रेनचा नंबर असतो, तर काही वेळेला दिसत नाही। तर आता ट्रेन आलेली 12:30ला ट्रेन आलेली आणि नंतर ते साफसफाई केली त्यांनी आणि मग आता 1:40ला निघणार आहे ट्रेन आपली। तर आता डायरेक्ट इथून बदामीला उतरू आणि बदामीवरून काहीतरी लोकल ट्रान्सपोर्ट बघू हॉटेलपर्यंत पोहोचायला। तर चला आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट बदामी स्टेशन। पेना स्टेशन तर मित्रांनो, आताच 2 मिनटं अगोदर आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो। तर जे ट्रेनमध्ये क्लिनिंग वगैरे होते ना, तर जे बाथरूममध्ये अवेलेबिलिटी असते टिश्यू पेपर, लिक्विड सोप, तर त्याच्याबद्दलचा जो फीडबॅक असतो तो घेण्यासाठी एक ऑफिसर आलेले। तर त्यांना मी फीडबॅक दिलेला आहे, जसा ओरिजिनल जसा आहे तसा क्लिनिंग कशी आहे, 3 नंबर द्यायचे का 2 नंबर द्यायचे का 4 नंबर द्यायचे, त्याच्यानुसारच मी नंबर दिलेले। तर अशा प्रकारे फीडबॅकही देण्यासाठी येतात। तर नक्की द्या फीडबॅक। जर ट्रेन चांगली नसेल तर कमी स्कोर द्या, जर ट्रेन चांगली असेल, सर्विस चांगली असेल तर चांगले स्कोर द्या। तर तुम्हाला असाच प्रवास करायला भेटेल। तर जास्त अवेलेबिलिटी नाही इथं हॉस्पिटलवरून मुंबईला। तर हॉस्पिटलवरून 3 ट्रेन असतात फक्त, एक मुंबई हॉस्पिटल आणि अजून 2 असतात, पण त्यांचा टायमिंग रात्रीचा आहे आणि एक संध्याकाळचा आहे, एक 5:30चा आहे आणि एक रात्रीचा आहे 8:30चा। तर आपल्याला ही ट्रेन एक कम्फर्टेबल आहे 1:40ची। तर चला आपला प्रवास चालू ठेवूया अशाच प्रकारे। बदामी स्टेशनला पोचलेलो आहे आता। तर ट्रेन बघा आता चाललं आहे, ह्याच ट्रेनमध्ये आलो। तर आता स्टेशनवर पोचलेलो आहे। आता स्टेशनच्या बाहेर जाऊ आणि लोकल ट्रान्सपोर्टने काय भेटतं का बघू, रिक्षा वगैरे, तर त्यांचे फेअर किती आहेत, किती पैसे घेतात, कसं ते त्यांच्यासोबत आता बोलून समजेल। तर चला जाऊया स्टेशनच्या बाहेर। बदामी स्टेशनवरून बदामी सिटीमध्ये जायला पब्लिक रिक्षा आहेत की जे जर आपण थांबू शकतो तर पॅसेंजर वाईज भरायला टाईम लागतो आणि जर तुम्हाला असंच जायचं असेल तर 200 ते 150 रुपयेपर्यंत देतात ते। तर त्यांना थोडी रिक्वेस्ट केली तर करतात कमी। तर असा आहे इथला ट्रान्सपोर्ट। तर बघूया आता हॉटेलला पोहोचू 10-15 मिनटात। तर चला तुम्हाला आता डायरेक्ट हॉटेललाच भेटतो।
मित्रांनो, आपण बदामीला पोचलेलो आहेत. आपण जिथं स्टे करणार होतो तिथंच पोचलेलं आहे. तर आता फ्रेश वगैरे झालेलो आहे, सामान ठेवला आणि फ्रेश झालो. आणि आता बघू बदामीचं मार्केट फिरून होतं. तर कसं आहे मार्केट, कुठं खायला जास्त चांगलं आहे आणि कशी इथली ऑटो वगैरे सेवा कशी आहे, तर सगळं सांगेन तुम्हाला. तर बघू, व्हिडिओ जर काढला तर व्हिडिओही काढेन, नाही तर तुम्हाला असाही मी सांगेनच. तर चला आता आपला बदामीतला सफर चालू करूया. तर आजच्या दिवशी आरामच करणार आहे आणि तुम्हाला मी रीलमध्ये सांगेनच की इथला बाजार कसं आहे, इथं कुठं चांगला खायला भेटतं आहे आणि कुठं आता इथला रिव्ह्यू दे मी कसा राहिला आहे आणि मग फिरण्याचा वगैरे ते तर उद्याचा व्लॉगमध्ये येईलच. तर आपला आता उद्या होईल व्लॉग सुरू बदामीचा. तर हा जो व्लॉग होता हम्पी टू बदामीचा, तर पूर्ण ट्रॅव्हलचा झालेला आहे. तर आता मी इथून या व्लॉगची एंडिंग करतो आहे. तर आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे बदामी ट्रिपमध्ये. तर बदामीचे प्लेसेस किती आहेत, कसे आहेत ते तुम्हाला दाखवेन मी, आणि कसं आहे इथले नजारे सकाळचे आणि संध्याकाळचे. तर माझ्या मागे बरोबर बघा सनसेट होतो आहे, सूर्य जातो आहे आता. तर मी या ब्लॉगच्या आता इथंच एंडिंग करतो. तर व्हिडिओ कशी वाटली हम्पी ते बदामी ट्रॅव्हलची, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअरही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच पद्धतीने तुम्हाला फिरण्याच्या, ट्रिपच्या, ट्रेकिंगच्या सगळ्या व्हिडिओ भेटतील. तर चला भेटू उद्या, बाय.